माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. श्रावण महिना म्हटला की व्रतवैकल्य ही आलीच आणि आपण प्रत्येक जण सुखासाठी धडपड करत असतो. श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण व्रतवैकल्य तर करतच असतो. याचबरोबर भगवान विष्णूंनाही प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला काही व्रतही करता येतील. यासाठी तुम्हाला अखंड सत्यनारायण घालायचं आहे. दर पौर्णिमेला आपण केंद्रातल्याप्रमाणे सत्यनारायण हा घालतच असतो. तिन्ही सांजेच्या वेळी पौर्णिमेला आपण सत्यनारायण घालत असतो. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात अखंड सत्यनारायण घालता येतो. आता अखंड म्हणजे काय? खंड न पडता. मग तो तुम्ही 1 दिवसाचा, 3 दिवस, 5, 7, 11, 21 असं काही तुम्ही सत्यनारायण घालू शकता. तर हा सत्यनारायण घालायचा कसा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे? त्यासाठी सत्यनारायणचा पहिल्यांदा आपल्याला फोटो लागणार आहे. जे कोणी केंद्रातून जो सत्यनारायण घालतात, तो सत्यनारायण घालत नसतील तर तुम्ही या महिन्यापासून सत्यनारायण घालायला सुरुवात करू शकता. आणि यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सत्यनारायणचा फोटो आणि सत्यनारायण पूजा विधी पुस्तक. हे पुस्तक बाजारपेठेमध्ये 15 ते 20 रुपयाला तुम्हाला कुठेही मिळून जाईल. या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती सत्यनारायण कसा घालायचा आणि त्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. या कोपऱ्यामध्ये तुम्हाला सत्यनारायणची मांडणी सुद्धा करून दिलेली आहे. कोणत्या पद्धतीने तुम्ही सत्यनारायण घालायचा आहे, कशी मांडणी करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला सत्यनारायणचा फोटो लागणार आहे. तांब्या, त्यानंतर बालकृष्णाची मूर्ती. आता बालकृष्णाची मूर्ती ही प्रत्येक विवाहित स्त्रीला किंवा मुलीला माहेरकडून बालकृष्णाची मूर्ती आणि अन्नपूर्णेची मूर्ती ही आलेलीच असते. म्हणजेच प्रत्येक घरामध्ये बालकृष्ण असणारच आहे. जर ज्यांच्याकडे काही कारणास्तव नसेल तर त्यावेळी तुम्ही सुपारी बालकृष्णाचंच रूप मानून तुम्ही ठेवू शकता. या दिवशी तुम्ही अभिषेक, पहिला सत्यनारायण घाला म्हणून अभिषेकही घालू शकता. आणि त्यानंतर विड्याची पानं लागणार आहेत. आपल्याला नारळ लागणार आहे, तांदूळ 1/2 किलो, आंब्याचे डहाळे, चौरंग, गहू, हळद, कुंकू, अष्टगंध, अगरबत्ती, कपूर, निरांजन हे सगळं साहित्य लागणार आहे. जर तुम्हाला याच्यातलं एखादं साहित्य नाही भेटलं तरी काहीही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही मनोभावी जेवढी पूजा कराल तेवढी देवापर्यंत पोहोचतच असते. तर ही सत्यनारायणची पूजा करताना प्रथम आपल्याला असा फोटो मध्यभागी चौरंगावरती कापड हंतरून त्यावरती ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर खाली तांदूळ हंतरून त्यावरती भरला कळश ठेवायचा. त्यामध्ये पैसा किंवा तुमच्याकडे जर काही दुर्वा वगैरे असतील त्या टाकून द्यायच्या. त्याच्यावरती एक तांदळाने किंवा गव्हाने अशी पूर्ण अशी प्लेट भरून घ्या. त्यावरती बालकृष्ण ठेवायचा आहे. बालकृष्ण नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता. याचबरोबर 3 सुपाऱ्याही मांडून घ्यायच्या आहेत. कुलदेवता, वरुण देवता आणि त्यानंतर आपल्याला श्री गणेशाची, कारण प्रत्येक गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणत्याही पूजेचं पुण्य आपल्याला भेटत नाही. म्हणून गणपती बाप्पाची पूजा ही पहिल्यांदा करायची. निरंजन लावून घ्यायचंय. तुपाचं निरंजन लावलं तरी उत्तम. तुपाचं नसेल तर तुम्ही तेलाचे निरंजन लावू शकता. 3, 7, 11 किंवा 15 किंवा 17 किंवा 21 तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा आर्थिक चणचण जर असेल तर तुम्ही हा संकल्प करून ही सेवा करू शकता. आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून ही संकल्पयुक्त सेवा जरी केली तरी सुद्धा आपल्या सत्यनारायण देवतेपुढे निश्चितच पोहोचत असते. माता लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंची पूजा करावी. ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची पूजा होते म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या पतीला मान सन्मान दिला जातो त्याच ठिकाणी माता लक्ष्मी स्थिर राहत असते आणि त्याच ठिकाणी ती आपलं वास्तव्यही अंशरूपानं करत असते. आपल्या घरातील रोगराई, वाईट काही गोष्टी असते त्या निघून जाऊ द्यात, अलक्ष्मी निघून जाऊ दे आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरी वास्तव्यास येऊ दे म्हणून भगवान विष्णूंना आपण साकडं घालायचं आहे. या दिवशी, या काळामध्ये तुम्ही उंबरठ्याला छान सजवून दरवाजासमोर एखादा नंदादीप जरी तेवत ठेवलात, अगदी फुलामध्ये सजवून, तरी सुद्धा घरातील वातावरण खूप छान होतं. मांगल्याचं प्रतीक असलेली छानशी रांगोळी काढून ठेवावी. घरामध्ये भजन कीर्तन जरी असलं तरी सुद्धा मन प्रसन्न होतं. कारण श्रावण महिना म्हटलं की भगवान शंकरांच्या बरोबर भगवान विष्णूंनाही तुम्ही प्रसन्न करून घेऊ शकता. पूजा अर्चा जितक्या आपल्या घरामध्ये होतील तितकंच घरामधील वातावरण ही पॉझिटिव्ह होते आणि वास्तू ही
नेहमी आपलं सर्व काही दिवसभराचं ऐकत असते आणि वास्तू तथास्तू म्हणत असते. ज्यावेळी तुमच्या घरामध्ये मांगल्याचं वातावरण असतं त्यावेळी संपूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा फिरत असते आणि तुमचं माइंड सुद्धा पॉझिटिव्ह विचार करायला लागतं. किंवा तुम्ही जर काही आर्थिक संकटात असाल तर तुमचं मानसिक संतुलनही स्थिर होतं आणि असं वाटतं की या पूजेनंतर आपल्यालाही काहीतरी मार्ग निघेल आणि तो निघतोच, फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे. तर ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या भोवती सतत ही फिरत असते. म्हणूनच आपण आपले देवधर्म किंवा सणवार साजरे करत असतो. अत्यंत मनोभावे केलेली सेवा ही सेवा आपल्या ह्या इष्टदेवतेपर्यंत नक्की पोहोचत असते आणि इष्टदेवता आपले संपूर्ण कामे करतच असतात. कारण शेवटी आपण त्यांची लेकरं आहोत आणि लेकरं दुःखी असलेली कोणत्याही आपल्या आई वडिलांना किंवा देवतेला अजिबात आवडत नाही. तर तुम्हीही या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण घालणार आहात का? किंवा अखंड सत्यनारायण घालणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा काही तुमचे प्रश्न असतील तरी सुद्धा कमेंटमध्ये विचारू शकता. या महिन्यामध्ये केलेला सत्यनारायण संकल्पयुक्त सत्यनारायण हा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. यामध्ये तुम्ही 3, 5, 6, 11 त्या 13 सुद्धा सत्यनारायण घालू शकता, 21 सत्यनारायण घालू शकता, जशी तुमची इच्छा आहे. लहान मुलं जर असतील तर तुम्ही दिवसभरात कधीही सत्यनारायण घालू शकता. जसं आपण पौर्णिमेला सत्यनारायण घालतो तो की संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान, तर तसा न घालता तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता. आणि ही पूजा करताना तुम्ही जर शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तो शिरा तुम्ही अगदी थोडासा जरी केलात, कारण रोज रोज शिरा कोणी खात नाही आणि प्रसाद फेकून देणं आपल्याला जमत नाही. त्यापेक्षा थोडासा जरी शिरा केला आणि तो घरच्याच व्यक्तीने ग्रहण करायचा आहे. एखाद्या दिवसामध्ये तुम्हाला जर शिरा बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. बरं, तर नैवेद्य दाखवताना नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरू नका, कारण तुळशीपत्र ठेवूनच नैवेद्य दाखवला जातो. आजची सर्व काही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली का? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.